नमस्कार मंडळी, युवराजची झाली सुखरूप सुटका. चला तर मग पाहूया 1 ऑगस्टच्या भागात आपल्याला काय धमाका पाहायला भेटणार आहे. तर आपल्याला असंच पाहायला भेटले की आता पद्मिनी काकूंनी आपण पाहिलं कालच्या भागात पैसे देऊन डील केलेली असते. 2 करोड रुपये जेजेंना देऊन युवराजची सुटका केलेली असते आणि तो युवराज आता सुखरूप घरीसुद्धा आलेला असतो. आणि घरी आल्यानंतर त्याचा ॲटिट्यूड तो तसाच असतो, जसा तो वागतो ना तसाच त्याचा ॲटिट्यूड अजून पण असतो. नंतर मग आता तो थेट तारिणी आणि केदार या दोघांकडे जातो आणि मग आता केदारला म्हणतो, काय रे हेल्पर, तुझा भाऊ घरी आला, मी घरी आलो, तुला आनंद नाही वाटला का? असं त्याच्या स्टाईलमध्ये आता तो केदारला म्हणतो. मग आता जो युवराज आहे तो तारिणीला म्हणतो, अहो वहिनी सांगा की जरा ह्याला हास म्हणून. पण आता त्याला काय माहिती आपली तारिणी आणि केदार यांच्या मनात किती सारे प्रश्न असतात, हे कसा काय सुटला वगैरे वगैरे. नंतर मग युवराजच त्यांचा तो प्रश्न घेरतो आणि म्हणतो, काय रे तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी इथे कसा आलो? अरे तुमच्या त्या जे मॅडमनी मला बा इज्जत सोडवलं आहे. असं आता इकडे तो युवराज आहे तो बोलत असतो. नंतर मग तो पाणी प्यायला जातो. पण केदार आणि तारिणी यांना काहीच कळत नसतं की ह्याची सुटका नक्की झाली तरी कशी. मग आता पाणी पिता पिता युवराज म्हणतो की माझं औक्षण वगैरे कोण करणार नाही का? आपल्या घरात नाही का जंगी स्वागत होत असतं कोण घरी आल्यानंतर, मग माझं नाही होणार आहे का? मग आता त्याची आई म्हणते, बाळा तुझं होणार रे औक्षण, चला आरतीचं ताट घ्या. असं म्हणून आता आरतीचं ताट तयार करायला सांगते आणि आपली तारिणी जाते आणि ताट तयार करून आणून आता युवराजच्या आईकडे देणारच असते. तेवढ्यातच आता युवराजची आई म्हणते, थांब, आरती तू करायची, माझ्या युवराजचं औक्षण तू करायचं. तुझ्यामुळे माझा युवराज जेलमध्ये गेला होता ना, तू जर साक्ष दिली नसतीस ना तर माझा युवराज गेलाच नसता जेलमध्ये, तुझ्यामुळे गेलाय, त्यामुळे तूच आता त्याचं औक्षण करायचं. असं बोलून आता त्यांनी तारिणीलाच औक्षण करायला सांगितलेलं असतं. तर हा आपल्याला आजच्या भागामध्ये ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला सुद्धा तारिणी या मालिकेचे रिव्ह्यू ऐकायला आवडत असतील, तर नवीन लेटेस्ट प्रोमोंचे रिव्ह्यूसुद्धा ऐकायला आवडणार असतील तर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.